नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत रमा एकादशी. त्याचप्रमाणे उद्या वसुबारससुद्धा आहे. तर उद्यापासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. तर बघा, या गुरुवारच्या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण 3 तिथी या एकत्र आलेल्या आहेत. यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू समर्पित केला जातो आणि एकादशीसुद्धा भगवान श्रीहरी विष्णू समर्पित केली जाते. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, उद्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे, जी तुळशी मातेला अतिशय प्रिय आहे. ही वस्तू आपण अर्पण केली तर आपल्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. बघा, तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय मानली जाते. सर्वेकडे तुळशीला पाणी आणि दिवा अर्पण करतात. जर आपल्या घराच्या अंगणामध्ये जर तुळस असेल तर त्या घरातल्या व्यक्तींवरती, त्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येत नाही. संकट हे टळले जातात. त्या घरातले दोषसुद्धा दूर होत असतात. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. एकादशी आहे, त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुळस नसेल तर तुळशीशिवाय भगवान श्री हरिविष्णूंची पूजा कधीच पूर्ण होणार नाही. असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं तेथे वास्तुदोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि म्हणूनच त्या घरामध्ये सुख, शांती, संपत्ती, पैसा, ऐश्वर हे टिकून राहतं. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण नवीन घर बांधत असतो त्यावेळेला ते घर बांधताना त्या घराचा जो पाया घेतला जातो, तो बेस असतो, त्यावेळेला जर आपण तुळशीचं मूळ जे असतं ते काढून एखाद्या हिरव्या कपड्यामध्ये बांधून त्या पायाखाली जर ठेवलं, म्हणजे आपण जेव्हा पाया घेतो तेव्हा त्याखाली ठेवलं आणि त्यावरती जर आपण घर बांधलं तर त्या घरावरती कधीही वाईट विघ्न येत नाही. त्याचप्रमाणे त्या घरावरती जे पाऊस पडल्यानंतर ज्या विजा पडतात त्या विजा पडण्याची सुद्धा शक्यता नसते. इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते ना, त्या घरावरती कधीच वाईट संकट येत नाही. जेव्हा तुळशीची आपण भरपूर काळजी घेतो, मेहनत घेतो, तरीसुद्धा जेव्हा तुळस जळते ना, त्यावेळेला आपल्या घरावरती येणारं संकट ही तुळस स्वतःवरती घेत असते आणि ती जळून जात असते, पण आपल्या कुटुंबावरती कधीही संकट येऊ देत नाही. इतकी महत्त्वाची आणि उपयोगी ही तुळस जी आहे ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी. आणि आता पहा, आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. तर आपल्याला बघा, उद्या गुरुवार आहे, एकादशी आहे. तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही, कारण या दिवशी माता तुळशीचं हे व्रत असतं. यामुळे तिच्या व्रतामध्ये कुठलाही अडथळा न आणता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उद्या सकाळी आपल्याला उठल्यानंतर चिमूटभर हळद ही तुळशीच्या खोडांना अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या पैशांच्या अडचणी या दूर होत असतात. घरात काही कर्ज असेल तर ते कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होण्यासाठी मार्ग मिळत असतो. म्हणून चिमूटभर हळद ही आपल्याला तुळशीच्या खोडाला अर्पण करायची आहे. यानंतर तुळशीपाशी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक आपल्याला कुंकवाने काढायचं आहे. मग ते तुम्ही तुळशीच्या वृंदावनवरती काढू शकतात किंवा तुळशीपाशी खाली काढलं तरीसुद्धा चालेल. त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावून अक्षत अर्पण करून तुम्हाला दर्शन करायचं आहे. यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या स्वस्तिकवरती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू जी तुळशीला अतिशय प्रिय आहेत ती म्हणजे शाळीग्राम दगड. तर आपल्याला या दिवशी शाळीग्राम जो दगड आहे तो आपल्याला तुळशीमध्ये स्थापित करायचा आहे. कारण बघा, शिवपुराणानुसार सांगितलं जातं की भगवान विष्णू यांनी स्वतः सांगितलं होतं की गंडकी नदीमध्ये माझा वास राहील. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीक्ष्ण दातांनी नदीमधील दगडावर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील आणि याचं कारणामुळे या दगडांना माझे स्वरूप मानून त्याची पूजा केली जाईल.
तर हे शाळीग्राम दगड जो आहे तो एक भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे. म्हणून जेव्हा आपण बघा प्रबोधिनी एकादशीपासून तुळशीचा विवाह करत असतो आणि अशा वेळी आपण बघा शाळीग्राम दगडासोबत तुळशीचं लग्न म्हणजे विवाह हा लावत असतो. कारण हा दगड जो आहे ना ते ग्रंथानुसार सांगितलं जातं की भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे. आणि म्हणूनच आपल्याला या शुभ दिवशी म्हणजे बघा या दिवशी रमा एकादशी आहे, गुरुवार आहे आणि वसुबारस आहे. या विशिष्ट तिथीला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून हा शाळीग्राम दगड जो आहे तो आपल्याला तुळशीमध्ये स्थापित करायचा आहे. हा दगड आणल्यानंतर ना त्यावरती तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तो दगड तुम्हाला तुळशीमध्ये स्थापन करायचा आहे. बऱ्याच वेळ आपण घरामधून बघा जी महादेवाची पिंड असते तर ती पिंड आपण तुळशीमध्ये ठेवत असतो, पण हे कधीच ही पिंड तुळशीमध्ये ठेवायची नसते. ते अतिशय अशुभ असतं. तुळशीमध्ये महादेवाची पिंड नाही तर शाळीग्राम दगड हा ठेवला जातो. म्हणून जर तुम्ही तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवलेली असेल तर ती तुम्ही तिथून काढून घ्या आणि तिथे शाळीग्राम दगडाची तुम्ही स्थापना करा. या शाळीग्राम दगडाची स्थापना केल्यानंतर तुम्हाला दररोज त्याची पूजा करायची आहे. तुमच्या घरातल्या अडचणी दूर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याची पूजा कायम करायची आहे. विशेष काही पूजा करायची नसते. दररोज आपण तुळशीला पाणी अर्पण करतो, त्याचवेळी त्या दगडावरती पण थोडंसं पाणी तुम्हाला ओतायचं आहे. तुळशीला अगरबत्ती लावतो तर तिथे सुद्धा तुम्हाला अगरबत्ती ववाळून तुळशीला ववाळून अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायची आहे. हा उपाय जर तुम्ही या एकादशीला जर केला तर बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची गरिबी ही मुळासकट नष्ट होईल. तुमच्या घरदाराची अगदी भरभरून प्रगती होईल. कारण बघा जिथे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहते. अखंड स्वरूपात ती वास करत असते. आणि माता तुळशीला प्रिय असणारी वस्तू जी आहे ते म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू. तर यांचं एका प्रकारचं रूपच तुम्ही त्या तुळशीमध्ये स्थापन करणार आहेत. हा इतका महत्त्वाचा उपाय जो आहे तो तुम्हाला या एकादशीला करायचा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.